नमस्कार. तुम्ही बघत आहात निवडणूक रणधुमाळीचा हा विशेष कार्यक्रम आणि आज आपण आलो आहोत कोरोची तादा खोतवाडी या मतदारसंघातील एक इच्छुक उमेदवार हेमाताई खोत. जाणून घेऊया त्यांचं विजन काय आहे या मतदारसंघासाठी त्यांच्याच मुखातून. वहिनी नमस्ते. माझं नाव आहे हेमा अमर खोत. जिल्हा परिषद निवडणुका आता तोंडावरती आलेले आहेत आणि कोरोची मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे राहण्यास मी इच्छुक आहे आणि माझं विजन असणार आहे गावाचा विकास. स्वराज योजना त्यांची चालू आहे, त्यामुळे त्यांचा पाण्याचा काही प्रश्न नाही राहिला. त्यांचा प्रश्न तो गटरीचा आणि त्यांना सौर ऊर्जेचे बल्बची मागणी आहे तिथं, आणि काही ठिकाणी रस्ते नाही आहेत आणि एक ठिकाणी त्यांना असं सामाजिक कार्यासाठी हॉल वगैरे असे बांधून हवे असं मला बघायला मिळालं. वहिनी आता तुम्ही बऱ्यापैकी एका षटकारामध्ये तुम्ही काहीतरी सांगून दिलेला आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना म्हणजे एक मनामध्ये तुमची असं काही जाणवलं की बाबा आपण का उभं राहावं, की असं जाणतो की बाबा आपण एक महिला आहोत आणि एक भीती असते मनामध्ये, बघा हुरहुर असते. भीती म्हणजे भीती नाही, हुरहुर. तशी एखादी हुरहुर जाणवते का मनामध्ये? काय सांगू शकाल? ती आहे थोडी, कॉम्पिटिशन जरा टफ आहे, पण आम्ही उभे राहणार हे तर फिक्स आहे. आणि तशी आम्ही राहुल साहेबांच्याकडे बीजेपीला मागणी पण केली आहे तिकिटाची. त्याने आम्हाला तयारीला लागा म्हणून सांगितलेलं आहे आणि आम्ही गेले 10 वर्ष समाजकार्यामध्ये सक्रिय आहे. तसेच राहुल साहेबांच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः स्वखर्चातून भरपूर कामे केलेली आहेत आणि वहिनी आता तुम्ही सांगितलं आहेतच की असं तुम्हाला काय जाणवते की बाबा ह्या मतदारसंघासाठी ही गोष्ट केली पाहिजे आणि ही केली तर कुठेतरी गावचा विकास किंवा या मतदारसंघाचा विकास किंवा जनतेचा विकास होऊ शकतो, असं कुठलं तुमच्या एक म्हणजे कुठलं नियोजन आहे का तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या एका एकंदरीत त्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये? आपली जल जीवन मिशन पाणी योजना ताजा खोतवाडीसाठी जी रखडलेली आहे ती मी पूर्ण करणार. वहिनी एक थोडस तुम्हाला थांबवतोय की आता शासनाच्या बऱ्याच योजना येतात, परंतु ज्यावेळेला आम्ही एक म्हणजे ग्रामीण भागात फिरतो तेव्हा लोक म्हणतात की ही सुविधा किंवा ही योजना आमच्या गावात आलेली नाही. त्यावेळी तुम्ही एक नक्की त्या जनतेला तुम्ही काय सांगता, म्हणजे काय त्यांना मदत करणार? त्यांना खर तर पहिला आम्ही योजना ही आपल्या हे जे बीजेपीचे बूथ प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते बूथ प्रमुख घर टू घर जाऊन ती योजना लोकांना सांगू शकतील. नक्कीच. हा मी प्रयत्न वहिनी असं म्हणजे वाटते की का बाबा आज बघितलो की ग्रामीण भागामध्ये महिलांना खूप प्रश्न भेडसावत आहेत. मग महिलांच्यासाठी एखादा उद्योग किंवा शासनाचा एखादा प्रकल्प तो राबवावा अशा प्रकारचं काही तुमचं नियोजन आहे का? महिलांसाठीच तर मला सगळं करायचं आहे. असं आपल्याला गारमेंट वगैरे किंवा घर बसल्या काहीतरी उद्योग हा माझा प्रयत्न असणारच आहे महिलांसाठी खास. आणि मेन माझा राजकारणात उतरण्याचा उद्देश आहे महिला सक्षमीकरण आणि आपल्या गावचा विकास. नक्कीच. बघितलं मंडळी, म्हणजे केवळ राजकारण न करता एक समाजाप्रती असणारी ओढ आणि समाजाप्रती असणारी एक आवड ही त्यांना स्वस्थ बसून देत नाही आणि समाजामध्ये काहीतरी करावं, त्या महिलांसाठी काहीतरी करावं ही एक उर्मी त्यांच्या मनामध्ये जागृत आहे. आणि जेणेकरून या समाजातील सर्व स्त्रियांना, सर्व महिलांना एक न्याय मिळावा याच्यासाठी एक प्रतिनिधी म्हणून आज हेमाताई आपल्या समोर या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. वहिनी, तुम्हाला असं कुठली गोष्ट खदखदते का की बाबा की नाही बाबा ही गोष्ट करायला पाहिजे होती पण आज पण झालेली नाही? मला एक गोष्ट खटकते की आपल्या तारदाळ, खोतवाडी आणि कोरोची गावात कचरा कुठे टाकायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आणि आम्ही तसे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण बोलले की आम्ही तुम्हाला 10 गुंठे जागा उपलब्ध करून देणार आहेत.
त्यासाठी आमचा 100% प्रयत्न प्रयत्न असणार आहे. नक्कीच. म्हणजे का की गावामध्ये कचरा डेपो नसल्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. असं जी काय आपल्या कोरोची असू दे, खोतवाडी असू दे किंवा तारदाळ, इथली आरोग्य यंत्रणा जी आहे म्हणजे एक कसं आहे ग्रामीण भाग असल्यामुळं की त्यांना एक आरोग्य सुविधा लागतात सरकारी. त्याच्या बाबतीत तुम्ही काय आढावा असा घेतला आहे का? काय म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल असं? की ग्रामीण भागामध्ये मला वाटते कुठेतरी औषधोपचाराची कुठे कमतरता आहे किंवा काही वेळेला म्हणतो की एक्सरे निघत नाहीत असं लोकांचे कोरोची असू दे, खोतवाडी, तारदाळ इथली जी काही आरोग्य सुविधा आहे, त्या आरोग्य सुविधेबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतंय का? तारदाळमध्ये आमचे आजे सासरे सदाशिव नारायण खोत ते सभापती होते. त्यावेळी त्यांनी पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र चालू केलं होतं. त्यानंतर त्यात काही सुधारणा झालेल्या नाहीये आणि आता योगायोगाने मला ती संधी मिळालेली आहे आणि मी त्यात सुधारणा करून दाखवणार. तसेच कोरोचीमध्ये मंजूर झालेलं आहे आणि हे मी प्रॉपर ह्याच्यासाठी एज्युकेशन, प्रॉपर हेल्थसाठी माझ्याकडून जे काय होईल ते मी करणार. नक्कीच. 100%. झेडपी स्कूल बंद करायची की चालवायची? तुम्ही काय निर्णय घेणार म्हणजे पुढच्या काही नियोजनामध्ये तुमच्या? झेडपी स्कूल चालू तर ठेवायचीच आहे. कारण ज्यांना करायचं आहे ते झेडपी मधून पण शिकणारच. या म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला काहीतरी करता येऊ शकतं म्हणजे तुमच्या ज्या काही जे जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा त्याच्या माध्यमातून जर तुम्ही प्रायव्हेट स्कूल जसे असतात तसं झेडपी शाळेला तुम्ही दर्जा देऊ शकता का? 100% मी प्रयत्न करणार चांगल्या फॅसिलिटीज त्यांना अवेलेबल करून द्यायचा. प्रॉपर ग्राउंड, क्लासरूम्स मुलांसाठी चांगले आणि आज ई लर्निंगची सुविधा सुद्धा वाढत आहे. ई लर्निंग. नक्कीच. बघितलं मंडळी, म्हणजे शिक्षण, आरोग्य, समाजसेवा यासोबतच हेमा वहिनी आपल्या भागामध्ये एक चांगली दृष्टी, एक चांगला विजन घेऊन आज त्या निवडणूक रिंगणात उभे आहेत. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर बघत राहा हा निवडणुकीचा आखाडा. बघूया पुढच्या भागामध्ये नवीन पॉईंट सोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.